कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने लोचने 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 रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले मोसजणी तोहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले मोसजणी विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले वसजणी तोहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले वसजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृता
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरी संतापायी माथा ठेविता सद्भावे संतापायी माता ठेविता सदाभावे संतापायी माथा ठेविता सद्भावे संतापायी माता ठेविता सदाभावे येने भेटे देव आपे आप येने भेटे देव आप येने भेटे देव आप म्हणून या संता खंड भजावे या संता अखंड भजावे म्हणून या संता खंड भजावे संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा त्यांचे चरणी व्हावे लीन सदा त्यांचे चरणी व्हावे लीन सदा संताचे घरी देव कामे करी संताचे घरी देव कामे करी संतांचे घरी देव कामे करी संताचे घरी देव कामे करी तांबर धरी वरी छाया तामर धरी वरी छाया पीतांबर धरी वरी छाया नामा म्हणे देव इच्छे संत संग नामा म्हणे देव इथे संत संग नामा म्हणे देव इच्छे संत संग नाम म्हणे देव इथे संत संग आम्हा जीव लग जन्मो जन्मी दाता जीव लगा जन्म जन्मे दाता जीव लगा जन्म जन्मे म्हणून या संता खंड भजावे संता खंड भजावे म्हणून या संता खंड भजावे संता खंड भजावे चरणी भावे लीन सदा दाते फिरणी व्हावे लीना सदा दाते चरणी व्हावे लीना सदा ओंकार कुमाई 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 संतापायी माथा संतापायी माथा संतापायी माथा ठेविता सद्भावे संतापायी माथा संतापायी माथा संतापायी माथा ठेविता सद्भावे संतापायी माता संतापायी
संता पायी माता देविका सद्भावे संत पायी माता संत पायी माता संत पायी माता ठेविता सद्भावे संत पायी माता संत पायी माता संत पायी माता संत पायी माता ठेविता सद्भावे संत पायी माता संत पायी माता संत पायी माता देविता सद्भावे संत पायी माता संत पायी माता संत पायी माता संत पायी माता देविता सद्भावे हो तेने भेट द्यावा आता
सरका पुढे पुढे जागा आहे ना भरपूर. आज प्रश्न नाही विचारत महाराज. बोलू नका. बसा बसा बोलू नका बसा. हरी संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेट देव आपे आप. म्हणून या संता अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. संतांचे घरी देव कामे करी, पितांबर धरी वरी छाया. म्हणून या संता खंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. नामा म्हणे देव इच्छी संत संग, नामा म्हणे देव इच्छी संत संग. आम्हा जीवलग जन्मोजन्मी, म्हणून या संता खंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. श्री गौरिया सकलार्था निजम पदम बहुजैन मुक्ती पदम. प्रौढम विघ्नं वनं हरन्त मनगं श्रीदुण्डिदुण्डाशिनां. वन्दे चर्म कपाल कूपकर्णैर्वैराग्य सौख्यात् परम्. नास्तीति प्रतिसन्तमन्त विदुरं श्रीकाशिकेशं शिवम्. हरि ओंत प्रविश मम वाचमिमं प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरा स्वधामना. अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, वत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. किंवा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अमुपा पारा पांडुरंगा देवादिदेवा. जगत्रय देवा जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. आता विनव्वा गविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी. नमिली मिया अतुलित बलधामं, हेम शैलाभदेहं. धनुजवन कृशानो ज्ञानी नामग्रगण्यं, सकल गुण निधानं वानरा नामधीशं. रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. राम रायाचा सेवका, राम रायाचा सेवका, राम रायाचा सेवका, राम रायाचा सेवका, राम रायाचा
आलो म्हणे तुका आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभी असती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा. उपस्थित सर्व प्रभू प्रिय सज्जन भक्तिमती माता तथा चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी भगवत स्वरूप अदृश्य आणि असीम शक्ती या रूपाने सर्व जगामध्ये नटलेला कारण अकारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जो अज आहे अमर आहे ज्ञानोबराय लिहितात जो पुरुष आणि प्रकृतीच्याही पलीकडे आहे जो सर्वेच सर्व जाणतो म्हणून सर्वांमध्ये सर्वज्ञता ज्याच्यात आहे. आमचे गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत सांगायचे आळंदीला कोणाला म्हणतात देव एका वाक्यामध्ये त्याची व्याप्ती करत होते जो सर्वेच सर्व जाणतो किंबहुना सर्वांमध्ये सर्वज्ञता ज्याच्यात आहे. भगवंताच्या भाषेत सांगायचं झालं तर भगवंत अर्जुनाला गीतेत सांगतात गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रभूत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम किंवा मियाची नेमिला साता काळू ग्रासत असे भूता येथ म्हणिया गते पंडू सुता. एवढा जो व्यापक आहे जो समर्थ आहे जो अज आहे अमर आहे चर आणि अचर दोन्ही तत्वामध्ये जो व्याप्त आहे. ज्ञानोबराय त्या देवा करता ज्ञानेश्वरीत अर्ध्या ओवीमध्ये दृष्टांत देतात आणि अर्ध्या ओवीमध्ये भगवंताविषयीचा सिद्धांत जगताला पटवतात. ज्ञानोबराय म्हणतात जसं जैसे सुवर्ण धातू एकची पूर्ण अलंकारे नटली भिन्न भिन्न तैसा नटला नारायण जगदांबरी. ज्ञानोबराय म्हणतात जसं सोनं एक आहे परंतु एका सोन्यापासून बनवलेला अलंकार हा प्रत्येक रूपामध्ये भिन्न आहे. हातातला दागिना केला तर त्याला अंगठी म्हणतात पण सोनं एकच आहे. गळ्यातला दागिना केला त्याला एक दाणी म्हणतात पण सोनं एकच आहे. कानातला दागिना केला त्याला झुंबर म्हणतात टापस म्हणतात आणि वरचे केले तर आमच्या मावश्या त्याला कळलू म्हणतात. सोनं एकच आहे मग भिन्नता गेली कुठे. त्या सोन्यापासून सुवर्णापासून बनवलेला अलंकार हा प्रत्येक रूपामध्ये भिन्न आहे. ज्ञानोबराय म्हणतात तसं आदि कारण चैतन्य स्वरूप तत्व एकच आहे. अनेक तत्वाने या जगात बनवून उरला त्याचं नाव देव आहे. तैसा
जनाबाई एका अभंगामध्ये सुंदर लिहितात, तो देव नटला नाना परी भरो निवरला चराचरी. चर आणि अचर दोन्ही तत्वामध्ये जो व्याप्त आहे, शक्ती या रूपानं सर्व जगाचं कार्य सुजान या रूपानं जो चालवत आहे, हे सांगण्यासाठी नाही, म्हणण्यासाठी नाही, ऐकण्यासाठी नाही. या विश्वामध्ये देव सत्य आहे हा संतांचा अनुभव आहे आणि अनुभवजन्य ज्ञानातून समाजाला संबोधण्याचा प्रयत्न करतात. ते खरे संत आहेत. आलेली अनुभूती, आलेला अनुभव संत महात्मे सर्वज्ञ किंवा हरिजनांनी आपल्या अनुभवजन्य ज्ञानातून समाजापुढे प्रगट केला. अशा जगदंबराच्या चरणी सर्व मिळून नमस्कार करू, कार्यक्रमाला प्रारंभ करू. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक परात्पर पिता परमात्मा पंढरीश राया यांच्याशी अत्यंतिक जवळीकता साधणारे संत श्री संत नामदेवराय यांचा 4 चरणाचा या अभंगाचा जर अनुबंध पाहिला तर आपल्या लक्षात येईल. अभंगाच्या पहिल्या चरणावरून आपल्या लक्षात येईल की संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. काय अभंगाचा विषय असेल? प्रत्येक अभंगाला अनुबंध असतो. शास्त्रामध्ये त्याला अनुबंध चतुष्ट असं म्हणतात. विषय, संबंध, अधिकारी आणि प्रयोजन. मग या अभंगाचा विषय काय आहे? जो साधक ज्याला तीव्र जिज्ञासा आहे की मला देवच प्राप्त व्हावा, त्या साधका करता साधनाची मीमांसा नामदेवराय अवच्छेदक बद्ध करतात. विठ्ठल विठ्ठल. भगवंताकडे गेल्यानंतर, संतांकडे गेल्यानंतर देव आपोआप सोपा होतो, एवढा संतांचा अधिकार आहे. म्हणून अखंड संतांचं चिंतन करावं. जसा 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 विषय येईल तसा तसा अभंगाचा अन्वय, व्यतिरेक, उपोद्घात मांडण्याचा आपण प्रयत्न करू. अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे आणि तो द्यावाच लागतो. म्हणून भगवंताच्या कृपेने, संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, दान दातृत्वाच्या उदार आणि अनमोल सहकार्याने या ठिकाणी परम पवित्र या गावामध्ये, तरोडा या गावामध्ये अनेक वर्षाची परंपरा पाठीशी घेऊन पुढे येत असलेला हा ज्ञान यज्ञ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुंदर पर्वावरती आरंभ, पुन्हा मारुतीरायांचा हा जन्म उत्सव या ठिकाणी विशेष स्वरूपाने दरवर्षी साजरा होतो. त्या नियमाच्या अनुषंगाने याही वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा अखंड हरिनाम सप्ताह 4थ्या दिवसाचं वाघ पुष्प भगवंताच्या चरणी गुंफण्याकरता तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहे. मृदंगाचार्य आदरणीय जगन्नाथ महाराज खोडके, गायनाचार्य आमचे जगदीश महाराज, पुन्हा इकडून आमचे आदरणीय विनोद महाराज, बाकी सर्व महाराज मंडळी, गावातील टाळकरी, सुंदर साऊंड सर्व्हिस आणि सर्व मंडळी उपस्थित आहे. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण मारुती महाराज बावस्कर आणि तुम्ही सर्वांच्या चरणाला प्रेम भावना समर्पित करतो आणि या ठिकाणी माझ्या विषयाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. आणि सुंदर तऱ्हेने या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्यांच्या नेतृत्वाखाली व्यासपीठावरती आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य भांडाजी महाराज यांच्या मुखातून ग्रंथाचं पारायण या ठिकाणी चाललेलं आहे आणि हा भाग पावन आणि पुनीत आहे बरं का. ज्यांच्या प्रेरणास्थानाने या ठिकाणी ज्यांचा कृपा आशीर्वाद सर्वांनाच आहे. आदरणीय गुरुवर्य ज्यांचं नाव घेण्याची आमची पात्रता नाही, आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य तुकारामजी महाराज या ठिकाणी प्रेरणास्थान, व्यासपीठावरती आमचे भांडाज बाबा आणि सर्व महान मंडळी या ठिकाणी आहेत. म्हणून 4थ्या दिवसाचे हे वाघ पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करावं म्हणून नामदेवरायांचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. विषय जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी आपण सर्व सामुदायिक याने करत आहो किंवा चाललेला आहे. या ठिकाणी किती जण आहेत पारायणाला बसलेले? भरपूर लोक असतील, आहेत ना? भरपूर आहे, कारण पारंपरिक गाव आहे की नाही? आणि नाही काहून हसले तुम्ही? आहे तर सर्व जण आहे. आमचे जनाबाई म्हणतात, हे पहा वाचता नाही, जरी वाचता नाही आली ज्ञानेश्वरी, जरी वाचता नाही आली महाराज आम्हाला वाचता येत नाही बुवा, मग श्रवणाचं निमित्त करून फक्त येऊन बसा. श्रवणाचे मिशे साम्राज्य भुवनी सुखी नांदे हो, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, हे साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी
श्रवणाचे मिशे बैसावे येऊन श्रवणाचं निमित्त जरी आम्ही घेऊन आलो मग साम्राज्य भुवनी सुखी नांदे. कारण हा ग्रंथ सामान्य नाही. ज्ञानेश्वरी 9032 ओव्या ज्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. काय गीतेची टीका ज्ञानोबरायांनी केली. जेने निगम वल्ली प्रगट केली. आगम आणि निगम असे दोन शब्द शास्त्रामध्ये आहेत. आगम म्हणजे पुराण आणि निगम म्हणजे वेद. वेद रूपी ही ज्या ठिकाणी तिचं निगम आहे अशी सुंदर ही वेली आहे. ज्ञानोबरायांनी ते सोप्या भाषेमध्ये केलेली आहे. जेने निगमवल्ली प्रगट केली. कारण गीता हा ग्रंथ कोण्या भाषेमध्ये आहे? तुम्ही झोपले की जागी आहे? माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? गीता हा ग्रंथ कोण्या भाषेत आहे? इंग्रजीत, संस्कृत मध्ये आहे. आणि संस्कृत हा विषय सर्वांचा नाही आहे. म्हणजे सर्वांना तो अवगत असेलच असं नाही. संस्कृत भाषा जनाशी कळेना. संत म्हणतात संस्कृत भाषा हे सर्वसामान्य जीवाला कळत नव्हती. म्हणून त्याच्यामध्ये जे लोपलेलं तत्वज्ञान आहे, जे लोपलेलं गुह्य ज्ञान आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अवतार झाला. आमचे गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत सांगायचे, कोणाला म्हणतात मग ज्ञानोबराय? माऊली कोणाला म्हणतात? मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता, लीनता तिन्हीचा संगम एक माऊली. असं म्हणा, ज्ञानालाच हातपाय फुटले. ज्ञानोबरायांनी जे गीतेमध्ये तत्वज्ञान दडलेलं आहे, जे लोपलेलं आहे, ते तुमच्या आमच्या समोर प्रगट केलेलं आहे. लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा. जे लोपलेलं ज्ञान आहे, जे दडलेलं गुह्य ज्ञान आहे, ते प्रगट गुह्य बोले. विश्वब्रह्माशी केले प्रगट तुमच्या आमच्या समोर करून दाखवलं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ केला. ज्ञानेश्वरी सामान्य आहे का मग? ज्ञानोबराय म्हणतात पहिल्या अध्यायामध्ये, जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझे अमृत कन कोवळे. जे वेचिती मन मवाळे चकोरत लगे. पुन्हा ज्ञानोबराय म्हणतात, हे मनाचे नि कानी ऐकिजे, बोल बुद्धीचे डोळा देखिजे, साठो वाटी घ्यावे चित्ताची. हे मनाच्या कानानं ऐकावं, बुद्धीच्या डोळ्याने इथं पाहावं आणि या चित्तामध्ये साठवावं. असं ज्यानं केलं मग मोक्ष असे ऐता श्रवणा माझे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असाल, ह्या ओव्या गेल्या तुमच्या वाचनातून. या ठिकाणी मोक्ष असे ऐता श्रवणा माझी. ज्ञानोबराय म्हणतात पहिल्या अध्यायात, अहो अर्जुनाचे पंथी जे परिसणया योग्य होती कृपया करुणी संती अवधान द्यावे. जे अर्जुनाच्या पंक्तीत बसण्याच्या योग्यतेचे लोक असतील, कृपा करून त्यानं लक्ष द्या. पंक्तीत मी सांगत असतो, आज एक हरिदिनी आहे. समजा एखाद्या ठिकाणी पंगत असू द्या, पंक्तीमध्ये जेवणारा हुशार माणूस कोणाला म्हणतात? जेवणारा. झोपले की जागी आहे तुम्ही? तुम्ही बोलत का नाही? मी असा काही अबद्ध दिसून राहिलो का तुम्हाला? असं काही नाही ना, असं कोणीच नाही बोलत. जेवणारा माणूस हुशार कोणाला म्हणतात? मी सांगू? मला सांगा. जो जेवायला पंक्तीत जाते पण निंबू खिशात नेते, त्या बोले हुशार म्हणसान की नाही? जेवायला पंक्तीत आणि निंबू खिशात. दुसरा हुशार माहित आहे तुम्हाला? दुसरा हुशार जो निंबावाल्याच्या शेजारीच बसते, त्याला माहित आहे 100% या बोच्या खिशात निंबू आहे. हा बिना निंबाचा जियाले येत, तो दुसरा हुशार. तिसरा हुशार तेल पाहून आमने सामने बसते, झालं की फेकजा गळो इकडच्या पंक्तीत, त्या बोल तिसरा हुशार म्हणतात. पण हे जेवणारे झाले. ज्ञानोबराय म्हणतात या परमार्थ सत्तेतून, अहो अर्जुनाचे पंथी जे परिसणया योग्य होती कृपया करुणी संती अवधान द्यावे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. विठ्ठल विठ्ठल सर्व सुखाचा अधिकारी जर आम्हाला बनायचं असेल तर मग या ठिकाणी निमित्त जरी आम्हाला वाचता येत नाही महाराज ज्ञानेश्वरी, शाळा शिकलो नाही, वाचता येत नाही, मग आमच्या जनाबाई म्हणतात नुसता ज्ञानेश्वरी समोर घ्या आणि त्याच्यावर अशी बोट फिरवत राहा. बोट असं जर बोट आम्ही फिरवत राहिलो तर एक दिवस तो ग्रंथ आमच्यावर कृपा करीन. कारण तो ग्रंथ सामान्य नाही. जनाबाई म्हणतात ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. बरं का, भाव अक्षराची गाठी ब्रह्म ज्ञानाने गोमटी. एवढी जी ब्रह्म ज्ञानात ओतप्रोत जिच्यामध्ये आहे ते हे माय ज्ञानेश्वरी. नुसतं आम्ही तो ग्रंथ आमच्यावर कृपा करेल समोर घ्यावं,
बोट फिरत राहावं. बोट फिरवता 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 एक दिवस एवढा अधिकार होऊन जाईल. जनाबाई म्हणतात, ज्ञान होय मुळा, ज्ञान होय मुळा. ओ ज्ञान होय मुळा, ज्ञान होय मुळा. अति मूर्ख ज्ञान गळा. अति मूर्ख जाग ग. अति मूर्ख ज्ञान गळा. अति मूर्ख अति मूर्ख ज्ञान गळा. अति मूर्ख ज्ञान गळा. ज्ञान होय मुळा, मुळा ज्ञान होय. अति मूर्ख जाग ग. अति मूर्ख जाग गळा. ज्ञान होय मुळा, ज्ञान होय मुळा. ज्ञान होय मुळा, अति मूर्ख त्या दगडा. एवढा अधिकार ज्या ग्रंथाचा आहे, ज्ञानेश्वरी आहे, म्हणून आम्ही वाचावी. रोज जर आम्ही दर्शन घेतलं ती आमच्यावर कृपा करेल. तो ग्रंथ सामान्य नाहीये आणि म्हणून वाचत राहावं. वाचता येत नाही, येऊन बसावं. निमित्त श्रवणाचं घेऊन आलो की मग आता काळजी करणारा तो. आम्हाला चिंता करायची गरज नाही, भगवंत आमची चिंता वाहत असतो. जसं मी सांगत असतो, विनोदानं समजा कल्पना करा, मतदानाची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते की नाही बाबा? आवाल म्हटलं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते. मग 6 वाजता ते लोक गेट बंद करतात. पण 6 वाजेच्या आधी जर 100 लोक जरी त्या गेटच्या अंदर घुसले आणि रात्री 10 जरी वाजले तरी त्या लोकांचं मतदान तिथं होते की नाही? होते. का होते? कारण ते त्या गेटच्या अंदर आलेले असतात. मग समजा बटन दाबायच्या आधी त्या लोकांना जर असा विचार केला आणि जरा भर अंग टाकलं त्या ठिकाणी, तर त्या अंग टाकणाऱ्याची चिंता कोणाला असते तुम्हाला माहित आहे? त्यानं म्हटलं एक दिवसभर काम करून आलो, आता जरा भर अंगच टाकतो. टाकला अंगण लागली झोप. मग तेव्हाची चिंता कोणाला? जो त्या बूथवर हजर असते त्या साहेबाले. तो साहेब म्हणते, भाऊ दाबा बटन आणि जा घरी, आम्हाला जाऊ द्या, लेकरं घरी वाट पाहता. म्हणजे त्याची चिंता कोणाला आहे? जो साहेब तिथं हजर आहे त्याले. तसं या धर्म मंडपात आम्ही येऊन बसलो आणि बसल्यानंतर ऐकता ऐकता झोप जरी लागली तरी आम्हाला चिंता करायची गरज नाही. आमची चिंता कोणाला आहे? मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तो चिंता वाहणारा तो भगवंत आहे. मग बरं का? आणि म्हणूनच महाराज म्हणतात, निमित्त श्रवणाचं घेऊन आले. झोप जरी लागली तरी हरकत नाही, यानं जप जाऊ द्या. झोप जरी लागली तरी लय झालं. मग विठ्ठल 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 जन्माला आले मरेपर्यंत मनुष्य या मृत्यू लोकामध्ये जगतच आहे. असा एखादा साधक नामदेव महाराजांकडे गेला असेल, महाराज आम्हाला देव प्राप्तीची जिज्ञासा आहे, देव प्राप्तीची आवड आहे, जिज्ञासा आहे, एकाग्रता आहे, तो देव आम्हाला प्राप्त व्हावा ही आमची तळमळ आहे. होईल का तो देव? तेव्हा मग नामदेव महाराजांनी सांगावं, संतांकडे जावं लागेल. संता पायी माथा, संतांच्या चरणावर माथा ठेवल्यानंतर देव आपोआप प्राप्त होतो. मग महाराज संत महात्मे देव प्राप्त करून देतात काय? प्राप्त करून देत नाही, त्या देवाची ओळख पटवून देतात. मी तुमच्या अनुभवातून तुम्हाला विचारतो, देव प्राप्त होणं महत्वाचं आहे की ओळख पटणं महत्वाची आहे? एखादी गोष्ट प्राप्त होणं महत्वाची आहे की ओळख पटणं महत्वाची आहे? तर त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे, बुवा प्राप्त होणं महत्वाची नाही, आधी ओळख पटणं महत्वाची आहे. आणि संत महात्मे त्या देवाला प्राप्त करून देत नाही अशी यादी शास्त्रामध्ये नाही. मग प्राप्त करून देत नाही, मग देतात काय? त्या देवाची ओळख पटवून देतात. तुम्ही या मार्गाने चाला, या ध्येयाने, या तत्वाने चाला, आमच्या ध्येयापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू. मार्ग सोडू नका. साधक, साध्य आणि साधन या त्रिकुटीचा जर विचार केला, साधक आणि जे साधन वापरावं साध्य होण्याकरता ते योग्य असावं लागते. आणि ते जर योग्य नसेल, किती दिवस त्या साधनामध्ये धडपड केली तर साध्य प्राप्त होत नाही. पण कुठपर्यंत असावं ते मी तुमच्या अनुभवातून तुम्हाला विचारतो. जेवण कुठपर्यंत असावं? जेवण
जाऊ का घरी मी? जेवण कुठपर्यंत पाहिजे? जेवण पोट भरेपर्यंत जेवण. प्रवास कुठपर्यंत पाहिजे? मुक्काम येत नाही तोपर्यंत. जाऊ द्या प्रवास. भांडण कुठपर्यंत पाहिजे? भांडण दोघांतला एक लंबा होत नाही त्यातलं. जाऊ द्या भांडण. आता सांगा साधन कुठपर्यंत पाहिजे? तर त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे बुवा, जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत साधन असावं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत अर्जुनाला सांगतात, जवबरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची या साधना भजावे लागे. जोपर्यंत साधनाचा अभाव जीवनामध्ये साध्य होत नाही तवची या साधना भजावे लागे. विठ्ठल 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 तवची या साधना भजावे लागे. तोपर्यंत साधन असावं. मग साधन सांगणारे संत आहेत. जीव हा साधक आहे. भगवत ध्येय हे जर साध्य करायचं असेल तर त्याकरता साधन संतांनी शास्त्रांनी तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. महाराज म्हणतात, या साधनाने चाला, आमच्या ध्येयापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू. फक्त मार्ग सोडू नका. जशी रेल्वे असते, रेल्वे तुम्ही पाहिली की नाही? ट्रेन आबाल म्हटलं रेल्वे ते तिच्या रुळावर अवलंबून आहे. तुम्ही असं ऐकलं का कधी? बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, सायकल चोरी झाली, मोटरसायकल चोरी गेली, बस चोरी गेली, रिक्षा चोरी गेली. पण असं ऐकलं का की नांदुऱ्याच्या स्टेशनहून शेगावच्या स्टेशनहून रेल्वेचा एक डबाच चोरी झाला बा? असं कधी झालं काय? ते कधी चोरी होत नाही. नाही तर मला एकाने विचारलं, म्हणे महाराज तिकडनं रेल्वेचा रूळ असला आणि रेल्वे जर यायची असली आणि मधातून जर सडक असली तर ते लोक गेट टाकतात. काऊन टाकतात? म्हटलं साधं गणित आहे. तिकडनं माणूस यायशी, इकडून रेल्वे यायशी, अपघात होऊ नये याच्यासाठी ते गेट आहे. तो बुवा म्हणे त्याच्यासाठी नाही ते. म्हणलं मग? म्हणे ते गाडी गावात ना घुसली पाहिजे ना इकडे अंदर. मी म्हणू गावात कशी काय घुसली? ते तिच्या रुळावर अवलंबून आहे. तिचा रूळ कधी सोडत नाही, म्हणून कधी मार्ग भटकत नाही. तो सिद्धांत आमच्यासाठी आहे, ज्या साधनावर आम्ही रूढ झालेलो आहे. हळूहळू का होईना. ज्ञानोबराय चौथ्या अध्यायात म्हणतात, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, तो मार्गाचे बळे निश्चित ठाके. हळूहळू का होईना आम्ही मनक्रमण केलं, आमच्या ध्येयापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू. कारण या संतांनी शास्त्रांनी सांगितलेल्या साधनाने जर आम्ही चालत राहिलो, आमच्या गंतव्यापर्यंत, ध्येयापर्यंत, साध्यापर्यंत, निश्चिंतीपर्यंत आता निश्चित पोहोचू. यामध्ये आता तीळ मात्र संदेह किंवा शंका नाही. अन्य साधनाचा जर विचार केला तर अन्य साधन तिथपर्यंत जातीलच याचा भरोसा नाही. निळोबराय म्हणतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा, तरी त्या न पावती हो याचे आधार वंटा. जानो जाता जाणो घाली आळ फाटा, योग अभ्यासे सिद्धी रोदिता वाटा. हो धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. अन्य साधन जातील याची शाश्वती नाही. मग जीव हा साधक आहे, देव साध्य करायचा आहे. मग साधन सांगणारे संत आहे. मग महाराज तुम्ही आले तेव्हापासून सांगता साधन साधन शास्त्र. काय साधन सांगितलं देवापर्यंत जाण्याचं मग संतांनी? ऐका, त्या देवाला मोजण्याचं, त्या देवाला पाहण्याचं, देवाला अंगीकृत करण्याचं साधन संतांनी सांगितलं. जसं दूध आहे, दूध, गाय दूध देते 1 लिटर, आजी पाणी टाकते 1.5 लिटर, ते भगुन भरते 2.5 लिटर. दिसते का त्या दुधातलं पाणी? आजीला म्हटलं, वा आजी दुधातलं पाणी दिसते? आणि पाहिना आहे का तुम्हाला? तुम्ही डेअरीवाल्याकडे चाला, त्याच्याजवळ ते दूध मापक यंत्र असते, त्याला डिग्री म्हणतात. ते दुधामध्ये डुबवलं की डेअरीवाले सांगतात या दुधामध्ये पाणी जास्त आहे, हे डेअरीला चालत नाही, जाऊ द्या वापिस. म्हणजे दुधातलं जर पाणी पाहायचं असेल तर त्याच्याकरता दूध मापक यंत्र आहे. चला पुढे. हवेमध्ये थंडी आहे, दिसली का कोणाला? पाहायची आहे का तुम्हाला? विज्ञानानं वायू यंत्र काढलं, ते असं वर पकडलं की दाखवते किती हवामान आहे, किती तापमान आहे, किती सेल्सिअस आहे. हे सर्व विज्ञानानं प्रगती केली. प्लग मध्ये, फ्यूज मध्ये, बोर्डामध्ये लाईट आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर त्याचं साधन काय आहे? काय आहे? बोर्डामध्ये लाईन आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर त्याचं साधन यंत्र काय आहे? काय भाऊ? टेस्टर आहे. बोट घालून जमीन काय, आणि समजा लाईन पाहायला घातलं बोट, ते त्याचा हिशोब दाखवल्याशिवाय राहील का? म्हणजे प्लग मधली जर लाईट पाहायची असेल त्याचं साधन टेस्टर आहे. हवेतली थंडी पाहायची असेल तर वायू मापक यंत्र आहे. प्लग त्या ठिकाणी दुधातलं पाणी पाहायचं असेल तर दूध मापक यंत्र आहे. तसं या साधनातून साध्यापर्यंत पोहोचायचं असेल त्या देवाला मोजण्याचं पाहण्याचं यंत्र संतांनी सांगितलं. काय यंत्र आहे? भक्तीची या मापे
मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. तो बाकीच्या यंत्रानं बाकीच्या साधनानं मोजल्या जात नाही. त्याला महत्वाची आहे ती भक्ती. भक्तीची या मापे मोजितो अनंता. मग एका प्रकारची आहे का भक्ती? नाही. हे भक्ती अन्नामध्ये शिरली की अन्न राहत नाही, प्रसाद बनत असते. भुकेमध्ये शिरली की भूक राहत नाही, उपवास बनत असते. पाण्यामध्ये भक्ती शिरली की पाणी राहत नाही, तीर्थ बनत असते. पायी यात्रेला निघाली की यात्रा नाही, तीर्थयात्रा बनत असते. आणि हेच भक्ती एखाद्याच्या घरात उतरली की घर नाही मंदिर म्हणून संबोधल्या जाते. एखाद्याच्या कृतीत उतरली की शास्त्र म्हणते ते कृती नाही, सेवा म्हणून ठरते. विठ्ठल विठ्ठल. आणि या भक्तीने द्विगजापर्यंत आम्हाला पोचता येते. म्हणून महाराज म्हणतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा वर्णन केलं. ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. हे ऐका संत पुराणे अनुभव याचे अनुभव घ्याना. तोडेल फास यमाचा यमाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ही भक्ती ही साधन आहे. जीव हा साधक आहे. भगवंत साध्य करायचा असेल तर भक्ती या साधनाने साध्यापर्यंत पोहोचा लागते. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, हे सर्वज्ञ महात्मे सांगतात, हा जीवात्मा आहे, परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याकरता मध्यस्थी एका महात्म्यांची लागते. आणि म्हणूनच जे सर्वज्ञ महात्मे आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर देव प्राप्त होतो. ऐसे वेद देती वाही संता विन प्राप्ती नाही. म्हणून संतांना शरण जावं. मग ऐकलं का असं तर भागवतामध्ये आपण ऐकत असतो किंवा कथा सर्वांच्या पाठ आहे. जेव्हा ध्रुव बाळ पित्याच्या मांडीवर बसण्याचा हट्ट करू लागला, बाल हट्ट करतो. शास्त्रांनी 3 हट्ट सांगितले, राज हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट. आणि बाल हट्ट तर हा एवढा आहे बाबा, 80 वर्षाचे आबा आणि 5 वर्षाचा नातू. कधी नातानं म्हटलं आबा घोडा होणं पडते ना, आबाला व्हा लागते की नाही. कारण तो काय आहे, तो हट्ट असते, बाल हट्ट. ध्रुव बाल हट्ट करू लागला पित्याच्या मांडीवर बसण्याचा. सावत्र आईनं काढून दिला. रडत रडत त्याच्या आईकडे गेला. त्याच्या आईनं सांगितलं, बेटा नैश्वर पदाच्या काय मागे लागतो, विश्वाचा विश्वर व्यापक आहे. म्हणून तो सगुण आणि निर्गुण दोन्ही तत्वामध्ये आहे. कुठे राहतो आई तो? म्हणे त्याकरता अरण्यामध्ये जावं लागेल. अरण्याची वाट धरली. 5 वर्षाचा ध्रुव नारद मुनीच्या संगतीमुळे देवापर्यंत पोहोचला. परिणाम कशाचा आहे? जीवनामध्ये नारदांसारखे भगवत भक्त भेटले. नारद मुनी ध्रुवाला भेटण्याकरता आले होते. नारद पाहिले की तुम्ही? नारद मुनी पाहिले नाही? टीव्हीत पाहिले? टीव्हीत पाहिले ना? झालं जमलं मग. टीव्हीत मस्त विना एका हाती चिपळ्या, 12 बंदी. नारायण श्रीमन नारायण भज मन नारायण नारायण नारायण. आले नारद मुनी. काय ध्रुवा कुठे जात आहे बेटा? म्हणे बाबा मला देव प्राप्तीची इच्छा आहे, होईल का देव प्रसन्न? 12 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तप करण्याच्या स्वप्नात बी आला नाही. देव सोपा नाही. मग कधी होईल प्राप्त? ती उपासना, ती साधना, ती मीमांसा सर्व नारदांनी ध्रुवाला सांगितली. 5 वर्षाच्या ध्रुवाने देव प्राप्त करून घेतला. परिणाम कशाचा आहे? नारदासारखे भगवत भक्त जीवनामध्ये भेटले. महाराज म्हणतात, संतांशिवाय हा जीवात्मा आहे, परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता मध्यस्थी महात्म्यांची लागते. म्हणून संतांच्या चरणावरती सद्भावाने माथा ठेवल्यानंतर तो देव प्राप्त होतो. कोणता देव? जो जगाचा मालक देव आहे. पण कधी प्राप्त होतो? संतांकडे गेल्यानंतर, त्यांच्या समागमामध्ये गेल्यानंतर. त्या ठिकाणी तो समागम घडल्यानंतर जगाचा मालक देव आपोआप सोपा होतो. नामदेव महाराज बोलतात अभंगाच्या पहिल्या चरणात, संत पायी माथा ठेविता सद्भाव, संत पायी माथा ठेविता सद्भाव, संत पायी माता ठेविता सद्भावे. हो संत पायी माता ठेविता सद्भावे. संत पायी माथा
महाराज लिहितात, संतापायी माथा ठेविता सद्भावे. संतांच्या चरणात माथा ठेवला देव आपोआप सोपा होईल राजा. याकरता संतांकडे जावं लागेल. मग होईल का संत भगवंत आम्हाला प्रसन्न? संत प्राप्त होतील का? होईल का भेट? असा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे. भगवंत अर्जुनाला गीतेत 7व्या अध्यायामध्ये सांगतात, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सो दुर्लभा. कोणता महात्मा? या श्लोकात ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी भव्य भाष्य करतात. साधू संगे सुबटा पूजू लागे सत्कर्माचा वाटा. ज्यांच्या संगतीत सत्कर्म उदयाला येतो असा जो महात्मा आहे तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. ते महात्मे दुर्लभ आहे आणि दुर्लभच आहे. आद्यगुरु शंकराचार्य 3 गोष्टी दुर्लभ सांगतात विवेक चूडामणी मध्ये. ऐकता तुम्ही हे की पानपलटू? विवेक चूडामणी मध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगतात. दुर्लभम 3 गोष्टी दुर्लभ आहे. कोणत्या? मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात या 3 गोष्टी दुर्लभ आहे. मनुष्यत्व हा नरदेह भेटणं दुर्लभ आहे बरं का. पहिलं तत्व नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना. किती दुर्लभ आहे? तर 100 वर्षाची गणना, 100 वर्षाची गणना कागटाळी नायाप्रमाणे हा देह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. भगवंतानं जीव दान दिला, देह दान दिला आणि इंद्रिय दान दिले की नाही? हा जीव दान दिला नुसता जीवच नाही, हा जीव ज्याच्यात राहतो तो देहही दिला, नुसता देहच नाही, याला लागणारे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध अनुभवानं त्या भगवंतानं दिले. आणि ज्या ठिकाणी जे पाहिजे त्याचीच रचना केली की नाही? तोंडाच्या वर बरोबर नाक दिलं. कशासाठी आहे नाक? स्वास्थ्य घेतेच माणूस. दुसरा फायदा सांगू? घास उचलला की नाक सांगते खाऊ नको गळ्या खराब आहे, सांगते की नाही? मी म्हणतो तोंडाच्या वर जर नाक नसतं तर माणसानं 5 दिवसाचं इटेल बेसन खाल्लं असतं, समजलं नसतं काय खाऊन राहिले. ज्या ठिकाणी जे पाहिजे त्याचीच रचना केली. हे तोंड बरोबर इथंच दिलं, इथलं सोडून इथं दिलं असतं तर काय झालं असतं? एखाद्या ठिकाणी बदली आली एखाद्या वेळेस तर एकामेकाला म्हणलं असतं लोकांना, भाऊ बदली येईल दिसते, अवकायनी पाणी येईल, झाकण गिकन घ्या तोंडात, असंच म्हणा लागलं असतं. पण अशी कोणतीच भानगड न ठेवता ज्या ठिकाणी जे पाहिजे त्याची रचना भगवंतानं केली आणि सुंदर एकासारखं बनवलं. काय सर्वेमध्ये भिन्नता टाकली. प्रत्येकाचं राहणं वेगळं, दिसणं वेगळं, खाणं वेगळं, आवडी वेगळ्या, प्रत्येकाच्या अंगठ्याचे ठसे वेगळे, कपाय पाट्या वेगळ्या. आणि मी म्हणतो एकासारखेच बंदे तुमच्या गावात माणसं दिसले असते तर काय झालं असतं? मग कोणी कोणाच्या घरी गेलं असतं की नाही चहा घ्यायला? मग लोकांना नंबर देणं पडले असते, MH 28-07265, या भाऊ इकडे टेको अंगठान व्हा पुढे, असंच म्हणा लागलं असतं की नाही? पण ज्या ठिकाणी जे पाहिजे त्याचीच रचना भगवंताने केली. एवढा सुंदर. अनेक महात्मे म्हणतात, तूने अजबरचा भगवान खिलौना माटी का, तूने अजबरचा भगवान खिलौना माटी का. हो अजबरचा भगवान खिलौना माटी का. अजबरचा भगवान खिलौना माटी का. माटी का रे, माटी का, माटी का रे, माटी का. हो माटी का, माटी का, माटी का. भगवंताने हा देह दिलेला आहे. यामध्ये अनमोल किमतीचा देह तुमच्या आमच्या ताब्यामध्ये दिला. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार, शब्द स्पर्श रूप रस गंध अनुभवानं त्या भगवंतानं दिले. मग काय करावं? या हाताने दान करावं, पायाने तीर्थयात्रा करावी आणि त्याच्याकरता हे दिलेलं आहे. आणि या तत्वाचा विचार करावा. काय देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, करने को लिप्ता और डुबने को अभिमान. अभिमान जर आम्ही करत असू तर रावणासारखा तर चाललं नाही. तुम्ही आम्ही कुठे सांगता? मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अभिमान मत कर आदमी मैं भला मेरा ही भला, कुछ सोच अपने मत में किसी का हम जगत में चला. रावण सरीखे सुर की मुंडी जमीन में घुस गई, पर जिंदगी का नाश हो सब बातें आखिर फंस गई. म्हणून
अभिमान रहित या हाताने दान करावं, पायाने यात्रा करावी, मुखानं भगवंताचं गुणगान गावं, कानानं भगवंताचं स्मरण करावं आणि अनेक महात्मे लिहितात. हात दिए करने को दान, पैर दिए करने को दान, तूने आज मरा का भगवान खिलौना माटी का, तूने आज मरा का हे अजब बनाया भगवान खिलौना मारना, अजब बनाया भगवान खिलौना मारना. तुने अजबरच्या भगवान, त्या भगवंतानं सुंदर हे दिलं की नाही. मी नेहमी सांगत असतो, एकासारखं दिलं का बाबा? एकासारखं दिलं सरेले? प्रत्येकाचं भिन्न भिन्नता केलं की नाही. मी असं ऐकलं होतं, कंठ तो कोयल को दिया लेकिन सौंदर्य छीन लिया, सौंदर्य तो मोर को दिया लेकिन पुरुषार्थ छीन लिया, पुरुषार्थ तो मानव को दिया लेकिन संतोष छीन लिया, संतोष तो एक साधू को दिया लेकिन प्रपंच छीन लिया. तुम्ही पहा, कोकिळा एवढं सुंदर गायन करते, एवढं सुंदर गायन करते, असं वाटते त्या कोकिळेचं गायन ऐकतच राहावं. तिला स्वर दिला, सौंदर्य नाही. कंठ दिला, स्वर दिला, सौंदर्य नाही. तुम्ही पहा, तिच्याकडे काळीकुट करून टाकली. तिला स्वर दिला, सौंदर्य नाही. सौंदर्य मोराला दिलं भगवंतानी. मोराला एवढा सुंदर बनवला मोर. आभाळ येऊ द्या, तो मोर पिसारा फुलवते, थोई थोई नाचायला लागते. असं वाटते त्या मोराले पाहतच राहावं. त्याले पाहूनच त्या लोकांनी गाणं लिहिलं, काळा काळा कापूस पिंजला रे. आपण जुन्या काळात ते रेडिओवर ऐकत होतो. मग होतो की नाही? जुन्या काळात होत्या की नाही ह्या गोष्टी? रेडिओ असायचा, काही लोकांच्या घरी होता. आणि जुन्या काळातल्या काही काही गोष्टी खरंच चांगल्या होत्या महाराज. आता निघून गेल्या सर्व. मी नेहमी सांगत असतो, काही काही म्हातारे माणसं त्याच्या पोरायला म्हणत, पोरो आम्हाला जाऊ द्या लेको, तुम्हाला भाकर भेटणार नाही. म्हणत की नाही असं? तुमच्या गावात मी म्हणत काय? आम्हाला जाऊ द्या लेको, तुम्हाला भाकर भेटणार नाही. म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद असा लागला, पोरं भाकर खातच नाही, पोयाच खातात. आशीर्वाद म्हणता की श्राप म्हणता? तो श्राप नाही, आशीर्वाद आहे त्या लोकांचा. आणि काही काही जुन्या लोकांचा अनुभव असतो की नाही? काही काही म्हातारे माणसं पाहावर तुम्ही. एक म्हातारे बाबा त्याच्या पोराला म्हणत, पोर हो, आमच्या वेळेस असं नव्हतं बुवा. लग्न लागून नवीन सुनवायरी जर घरी आली आणि घरामध्ये जर मोठे माणसं असले तर त्याच्या देखत पती पत्नी 6-6 महिने बोलत नव्हते. खरं होतं का आबा? हे होतं ते. कारण त्यावेळेची काय होती, ती मर्यादा होती. मोठ्या लोकांचा आदर होता आणि प्रत्येकाचं जीवन मर्यादेशील होतं. आता राहिलं का तसं? आता ब्राह्मणपतीकून मंत्र म्हणतात, नरदेव झालेल्या मुलाला सावध करतात. आणि हा पोरगा टेजवर पोरीला विचारते, मग तू 10वी कुठे झाली? अरे तो बुवा काय म्हणून राहिला की आता तरी सावध व्हा. अदलोक झालं ते जाऊ द्या. पण आहेत का ते जुन्या लोकांचा अनुभव आहे. अनुभवातून ते कधी कधी सांगत होते. जुन्या काळातल्या काही गोष्टी खरोखर चांगल्या होत्या, त्या रेडिओवरती आपण ऐकायचो बरं का. तो मोर एवढा सुंदर बनवला, त्या मोराला सौंदर्य दिलं, पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ माणसाला दिला, कारण त्या मोराचा तो स्वभाव आहे की नाही. त्या मोराला पुरुषार्थ सौंदर्य दिलेला आहे, पुरुषार्थ नाही दिलं. आभाळ येऊ द्या, तो मोर पिसारा फुलवते, नाचायला लागते. कारण त्यानं किती बी नाही म्हणलं तरी तुकाराम महाराज गाथ्यामध्ये लिहितात, मग तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. त्या मोराने किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला त्याचा स्वभाव लपवता येत. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. जसं दुधाचा स्वभाव आहे, दुधाचा माणसाचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? तुमच्याकडे म्हण आहे की नाही मला माहित नाही, पण आमच्या इकडे म्हणत ढाय ते ढाय म्हणत का तुमच्याकडे बी? स्वभाव कधी बदलते काय? चला पुढे. दूध आहे, दूध तुम्ही चुलीवर ठेवा, त्याच्या खाली जाय लावा. ते दूध जर उतू जायला लागलं, तुम्ही किती वाचवण्याचा प्रयत्न करा, ते दूध वाचवल्यावर जाते का? मग वाचवल्या जात नाही. कारण त्या दुधाचा काय आहे? तो स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? उतू जायचा. त्या दुधाचा काय आहे? तो स्वभाव आहे. अजून जाऊ पुढे. महाराज म्हणतात, आधी होती दासी पटराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहे ना मूळ स्वभाव जायना. किंवा आधी होता वाग्या
मग झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. जसं आधी होती दासी होती, मग नाथबाबा म्हणतात दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदाशाने माले दारिद्र्याची. आता दुर्बळाची कन्या समर्थाने केली, मग काही आता त्या ठिकाणी दरिद्रता आहे काय? ते सर्व निघून गेलं. भीक मागणाऱ्या बाईसोबत एका श्रीमंत राजानं लग्न केलं. लग्न लागून घरी आणलं, रूपवान होती पण भीक मागत होती. मग आया बाया गोळा झाल्या आणि सर्व बाया म्हणत बाई तू आता राजाची पत्नी झाली, सुंदर एक राजाचं नाव घे. मग त्या बाईनं राजाचं नाव घेतलं. तुम्हाला घेऊन दाखवू काय? आजीले म्हटलं. मग तिनं काय असं म्हटलं शिंग का आतरल्या भीती पोत्यारले खाम आत्याबाईच्या पोटी जलमले राम राम असं काय असं म्हणलं शिंग काय? ते म्हणे सोन्याचा पलंग त्याले चांदीचे पाय, सोन्याचा पलंग त्याले चांदीचे पाय. राजाचं नाव घेते 1 रुपया वाळव. मायत्या बाया म्हणत काऊन भीक मागता आता? तिचे हिंडणे राहेना मूळ स्वभाव जायना. तो तिचा काय आहे? स्वभाव आहे. आधी होता बाग्या मग झाला पाग्या त्याचा येळकोट राहेना मूळ स्वभाव जायना. तो स्वभाव आहे. तसं तुकाराम महाराज या मोराचा स्वभाव गाथ्यामध्ये लिहितात. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. त्या मोराला ते लपवता येत नाही. मोराला सौंदर्य दिलं, पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ माणसाला दिला, त्याच्यात समाधान नाही. समाधानी जीवन एका साधूचं बनवलं. साधूचं जीवन समाधानी आहे, पण साधूले मग प्रपंचच ठेवला नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणूनच एकासारखं नाही, सर्वेमध्ये भिन्नता टाकली की नाही. प्रत्येकाचं दिसणं राहणं खाणं पिणं सर्व वेगळं आहे की नाही. आणि सर्व बरोबर तोंडाच्या वर नाक दिलं, नाकाच्या वर डोळे, असं सुंदर भगवंताने हे निर्माण केलं. आणि सुंदर देह तुमच्या आमच्या ताब्यात दिला. काय करावं या देहामध्ये नरदेहामध्ये येऊन? महाराज म्हणतात काय? एकच करावं. प्रथमो नर्जितो विद्या, द्वितीय नर्जितम धनम, तृतीय नर्जितम पुण्यम, चतुर्थम किम करशती. बालपणात विद्या, तरुणपणात धन, म्हातारपणात पुण्य. जर हे नाही केलं तर हे कधी निघून जाईल सांगता येत नाही. मग पोरग लहान असते, आई वडील म्हणतात तुला समजत नाही. लग्न झालं की घरची बाई म्हणते तुम्हाला समजत नाही. तुमच्याकडे म्हणतात का असं? काही बायाचा एक शब्द असते, त्या नेहमी म्हणतात, आमच्याकडे म्हणतात तुमच्या गावात मला माहित नाही. त्या बाया म्हणतात मी होती म्हणून राहिली, दुसरी असती तर एखादी टेकली बी नसती. तुमच्या गावात म्हणतात का असं? म्हणतात काही बाया, याचा तो शब्दच असतो. आणि एका ठिकाणी मी विनोदाने सांगत असतो, पती पत्नीचं भांडण झालं आणि ती बाई म्हणे हे पहा आता तर मी राहतच नाही. कपाट उघडायची, त्या कपाटातल्या साड्या काढायची, बॅगीत भरायची, बॅगीतल्या काढायची आणि कपाटात ठेवायची. काही बाया जो साड्या पाहावर तुम्ही किती आहे? कधी कपाट उघडलं आणि साड्या अंगावर पडल्या तर दबून मरायच्या धंद्या. एवढ्या साड्या कपाटात. ते बाई 2-2 खेप कपाटातल्या काढेन, बॅगीत ठेन, बॅगीतल्या काढेन, कपाटात भरे. म्हणे आता तर मी येणारच नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या. तो बुवा म्हणे जाय लवकर. ते बाई निघाली, पण जात असताना म्हणे हे पहा मी कालच तुमच्यासाठी लाडू करून ठेवले तिळाचे, स्टीलच्या डब्यामध्ये वर ठेवले रॅकवर. कधी मधी खात जा नाश्त्याला एखाद्या वेळेस. शेंगदाण्याची चटणी बी वाटून ठेवली प्लास्टिकच्या डब्यात आहे खालच्या खानात रॅक मध्ये. तोंडी लावायला घेत जा जेवायला बसले की. पाणी गिनी घेऊन घेत जा, मग तुमचं उठणं जीवार येते. तो बुवा म्हणे माई एवढी काळजी आहे तर जाताच काऊन? ते बाई म्हणे मग तुम्ही म्हणत बी तर नाही की जाऊ नको म्हणून. तो बुवा म्हणे राहू दे, मुळलं भांडण आले घरी. विठ्ठल विठ्ठल लग्न झालं की घरची बाई म्हणते समजत नाही. पोरग लहान असते, आई वडील म्हणतात तुला समजत नाही. लग्न झालं की घरची बाई म्हणते समजत नाही. पोरं झाले की पोरं म्हणतात बाबा तुम्हाला समजत नाही. नातू म्हणतात आबा तुम्हाला समजत नाही. मी म्हणतो या बुवाले समजते कधी? हेच मला समजत नाही. कधी समजते माणसाला सांगावं? बालपण गेले नेनता, तरुणपणे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तने चिंता, मरे मागुता जन्म घेणे, प्रथम केला गर्भवास. कधी संपत हे महाराज संपत नाही. अनमोल किमतीच्या देहाला तुम्ही आम्ही राजा प्राप्त झालो, हे कधी निघून जाईल सांगता येत नाही. बरं मी सांगत असतो हे कधी जाईल याचाही भरोसा नाही. म्हणून एकच विचार करा, अनमोल किमतीचा देह संपून या देहाला आम्ही प्राप्त झालो. दोघ जण मित्र होते, मुंबईला गेले. मुंबईमध्ये पाहण्यासारखं खूप आहे. मग
अमुक पाय ढमुक पाय पायता पायता दुपारचे 12 वाजले, खिशामध्ये पैसे मावत नाही, पोटात भूक मावत नाही. त्याचा मित्र म्हणे पाय एखादी हॉटेल पाय गळा. तो मित्र म्हणे हे मुंबई आहे बरं, इथं महाग खूप असेल. म्हणे असू दे, आता काही पर्याय आहे का. मग सुपरस्टार हॉटेल पाहिली. मी सिद्धांत पटवण्याकरता दृष्टांत सांगतो ऐका मग आता. आणि त्या हॉटेल सुपरस्टार असल्यामुळे तिथं महाग होतं आणि त्याला अनेक गेट होते. पहिल्याच गेटवर लिहिलं होतं थंडगार पाणी पिण्यासाठी लाल बटन दाबा, गरम पाण्यानं हातपाय धुण्यासाठी पिवळं बटन दाबा. तो म्हणे का रे. अरे म्हणे उन्हात फिरून आलो, दाब थंडगार पाण्याचं बटन. जसं थंड पाण्याचं बटन दाबलं, पाणी पेले, हातपाय धुतले, आतमध्ये गेले, उघडलं ते गेट. दुसऱ्या गेटवर गेले, दुसऱ्या गेटवर लिहिलं होतं शुद्ध शाकाहारी खाण्यासाठी लाल दाबा, मांसाहारी खाण्यासाठी पिवळं दाबा. तो मित्र म्हणे का रे कोणतं दाबू बटन आता. म्हणजे शाकाहारी तर रोज आपण घरी खातो, दाब मांसाहारीचं बटन. दाबलं, उघडलं गेट, गेले आतमध्ये. तिसऱ्या गेटवर गेले. तिसऱ्या गेटवर लिहिलं होतं गावरान तुपात खाण्यासाठी लाल दाबा, डालड्यात खाण्यासाठी हिरवं दाबा आणि तेलात खाण्यासाठी पिवळं दाबा. तो म्हणे का रे कोणतं दाबू. अरे म्हणे डालडान तेल तर घरी बी भेटते, दाब गावरानचं बटन. जसं बटन दाबलं, उघडलं गेट. चौथ्या गेटवर जाऊन पोहोचले आणि हे सर्व गेट ओलांडत ओलांडत शेवटच्या गेटवर गेले आणि शेवटच्या गेटवर लिहिलं होतं नगद खाण्यासाठी लाल दाबा आणि उधारी खाण्यासाठी हिरवं दाबा. कोणतं दाबलं शिंदे ना. कोण हसले तुम्ही. त्यानं बटन कोणतं दाबलं शिंद. तो म्हणे आता खाऊन घडी वऱ्यान निघून जाऊ. म्हणे मग म्हणे दाब उधारीचं बटन. जसं उधारीचं बटन दाबलं, एवढे गेट ओलांडून शेवटच्या गेटला आले आणि उधारीचं गेट बटन दाबता बरोबर अंदर हॉटेल मध्ये नाही, डायरेक्ट खालच्या गलीनं बस स्टँड. विठ्ठल विठ्ठल बाबा. एक एक फेरा संपत, एका एका गेटाला संपून, एका एका जन्माचा फेरा संपून किती जन्म झाले गणित नाही जी दातारा. किती झाले असतील याचा अंदाज नाही, गणित नाही. म्हणून महाराज म्हणतात आता या देहाला आम्ही प्राप्त झालो, एकच करा. ये साते आलिया ओळगा शारंगरू, नाही तरी संसारो जाईल लया, नाही तरी संसारो, नाही तरी संसारो जाईल लया. या देहाला साथीला आम्ही प्राप्त झालो, कधी निघून जाईन सांगता येत नाही. म्हणून आता ओळगा शारंगरू. बरं का महाराज म्हणतात अनमोल किमतीचा हा देह आहे, तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. कळली का मग याची किंमत लोकायले. कळली नाही बुवा. जे करू नाही ते करायला लागले, जे खाऊ नाही ते खायला लागले, जे पिऊ नाही ते प्यायला लागले. मी सांगत असतो रम रमा आणि रमी, तीन गोष्टी धडकले समजावं संपलं जीवन. रम म्हणजे दारू, रमी म्हणजे पत्ता आणि रमा म्हणजे स्त्री. विठ्ठल विठ्ठल. रम म्हणजे दारू एवढी कठीण आहे महाराज. सुपारीनं दात संपवले आणि दारूनं संसार खलास झाले लोकांचे. तुम्हाला जिवंतपणी नरक पाहायचा असेल तर तुम्ही दारू पिणाऱ्याचा संसार पहा. तो बाप तिकून येते, पोरं पळतच जातात. हो कोणी हात धरते, कोणी थैली धरते. बाबा चला ना हो घरी. तुम्हाला नरक पाहायचा असेल तर दारू पिणाऱ्याचा संसार पहा तुम्ही. एवढी विचित्र परिस्थिती आहे. आमच्या गावातली गंमत सांगू. एक जण दारू पिऊन आला आणि बिना सरमीचे झाडं असतात ते नदीच्या काठावर पांढऱ्या फुलाचे, काय म्हणतात तुमच्याकडे त्याले. काय म्हणतात बेसरम. त्या बेसरमच्या अंगार पडला. ते बेसरम म्हणे का रे मापेक्षा बेसरम झाला का मा अंगार पडून झाला. किती खाली गेला माणूस सांगा बरं तुम्ही. जिवंतपणी ते पाहायचं असेल तर त्या माणसाकडे पहा तुम्ही, आपल्या लक्षात येईल. तुकडोजी महाराज म्हणतात याचं काय केलं, काहीच नाही. बाप दाद्यानं कमवलं होतं. आणि सुंदर एका पवळ्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वर्णन करतात. कसं जळलं दारूने मन हरपल भान, पर्व नाही उरले देहाची, लाज हरविले प्रतिश्रीची, जगी नाही किंमत कवडीची. ओळखेना दासानी दासी, ओळखेना दासानी दासी, वडिलाचे होते ते धन. वडिलाचे होते ते धन, बसला गमावून हाती नाही, हाती नाही पैसा खर्चायला, तोडती मुलं बाळ त्याला. याचं काय केलं, बापदाद्याने कमवलेलं होतं. बापदाद्याने कमवलेली इष्ट सर्व आता विसंगतीला लावायला लागला. कबीर महाराज म्हणतात दारू गांजा मत पियो यारो, अक्कल ढूंढ हो जाती है.
खिशातले पैसे देऊन माहिती विकत घेणं आहे. म्हणून या जन्माला आम्ही प्राप्त झालो असं काहीतरी जीवन जगावं. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मी असं ऐकलं होतं, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ भी जाए मंदिर वहाँ बन जाए. हे कर्तृत्व जीवनामध्ये असावं आणि ते कर्तृत्वशील जीवन या जन्मामध्ये जगता येते. पण यांनी काय केलं, विसंगतीला लागला. पंचविषयामध्ये अडकल्यामुळे बाप दादाने कमवलेली इस्टेट सर्व तणाला लावली आणि म्हणून राष्ट्रसंत शांतीचा संदेश जगापर्यंत पोहोचवतात. वडिलाचे होते ते धन बसला गमावून, हाती नाही पैसा खर्चायला, तोडती मुलं बाळ त्याला, कर्ज करून घरी बसला, भिकारी दारोदार झाला. वडिलाचे होते ते धन बसला गमावून, हाती नाही पैसा खर्चायला. स्वतःचे पैसे देऊन मासे विकत घेणं आहे. म्हणून पहिलं तत्व आहे रम, त्याला मदिरा दारू म्हणतात. पहिल्या तत्वात अडकले, समजावं संपलं जीवन. दुसरं तत्व आहे रमी. रमी म्हणजे काय म्हणतात त्याले, पत्ता तेरा पाणी म्हणतात की नाही. तुम्ही पहा, उन्हाळ्याच्या दिवसात लोक टाइमपास करण्याकरता नुसता पाहायला गेला एक माणूस, आली पोलिसाची गाडी नेलं धरून. आपण म्हणा का तुम्ही बी, त्याच्या संकेत लागले तरी विनाश आहे. एका ठिकाणी पत्त्याचा डाव चालला, पोलिसाची गाडी आली, पोलिसाच्या गाडीचा आवाज ऐकला, सर्व पत्ते खेणारे चिनाभिन्न झाले. एक पत्ता खेणारे एवढा पहिला तो बुवा पुढे, पोलीसवाला मागे. 2 किलोमीटर घामाघूम झाले. पोलीसवाला बी पत्ता खेणारा बी. हा 2 किलोमीटर पळत गेला पत्ता खेणारा आणि पोलिसाच्याच गाडीत जाऊन बसला. ते पोलीस म्हणत, का रे आमच्या गाडीत बसणं होतं तर एवढा पहिला काऊन? म्हणे साहेब, मागच्या बारीन तुम्ही डाव पकडण्याकरता आले, सर्व पत्ता घेणारे तुमच्या गाडीत जागा भेटली बुवा, मला जागाच नव्हती, लटकून येणं पडलं. मी म्हटलं आता तरी भेटली पाहिजे म्हणून पळत येऊन जागा शिकण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात, संकेत लागले तरी बी विनाश आहे. दुसरं तत्व आहे रमी आणि तिसरा आहे रमा. चिरंजीव पदामध्ये नाथबाबा वर्णन करतात, नको नको स्त्रियांचा संग, नको नको स्त्रियांचा परमार्थ. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल, परमार्थही नको, एकांतही नको, संगही नको. का नको तर नाथबाबा म्हणतात, करती आघात पुरुषाशी. म्हणून रम रमा आणि रमी याच्यामध्ये अडकले, समजावं संपलं जीवन. महाराज म्हणतात, अनमोल किमतीच्या देहाला आम्ही प्राप्त झालो, हा नरदेह दुर्लभ आहे. या नरदेहात येऊन मोक्ष भेटणं दुर्लभ आहे. आणि शंकराचार्य म्हणतात, सतसंगती दुर्लभ आहे. भेटूनही भेटली तुम्हाला आम्हाला. संत संगती पूर्व पुण्याईने प्राप्त झाली. मग काय करावं, त्या संतांच्या चरणावर सद्भावाने माथा ठेवला, तो भगवंत आपोआप प्राप्त होईल. एवढा संतांचा अधिकार आहे. म्हणून कैमुत्तिक न्यायाप्रमाणे आणखी अजून काय सांगावं बुवा. महाराज म्हणतात, याच्या व्यतिरिक्त नामदेवराय म्हणतात, काय सांगावं, एवढा संतांचा अधिकार आहे. म्हणून एक करा, काय करा, म्हणून संता अखंड भजावे, म्हणून संता अखंड भजावे, अखंड भजावे, मनोनिया अखंड भजावे, अखंड भजावे, मनोनिया संत अखंड भजावे, मनोनिया संत अखंड भजावे, मनोनिया संत अखंड भजावे.
संता अखंड भजावे, म्हणून संतांचं अखंड भजन करा. ज्याच्यामध्ये खंड होत नाही. काय होईल संत भजनाने? तुका म्हणे पापे जाती संतांजिया जपे. एवढा लाभ संत संगतीत नामामध्ये आहे. अखंड संतांचं भजन करा. त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. लीनतेने, समर्पणेने, अर्पणाने संत साहित्याचा, चरित्राचा विचार करा. लीन भावना अंगामध्ये असू देणं महत्वाची आहे. कारण काय होईल त्याने? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नाहीतर महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती. बरं का? आणि म्हणून तो लीनतेचा, समर्पणाचा, अर्पणाचा भाव आहे. मी सांगत असतो दानाचे अनेक प्रकार सांगितले. अन्नदान, धनदान, सुवर्णदान, नेत्रदान, कन्यादान, रक्तदान, ज्ञानदान. अजून आठवते का कोणाले? दान आठवते? झोपले वाटते तुम्ही. दानाचे प्रकार आठवते एखादं दान कोणाले? नाही? काही झाली राजा येतात. एखादंही नाही आठवत? मतदान बी नाही आठवत तुम्हाला? मतदान आपलं मत दुसऱ्याला दान करणे. एक जण मतदान करायला गेला, 10 मिनिटं झाले, बटनच दाबत नव्हता. एवढी गर्दी झाली, लोक मग दाबान बटन व्हानं पुढे. म्हणे रात्री कोण पाजलेले त्याचं नावच नाही आठवत. कोणाचंच बटन दाबू? कोणाच दाबीन आता? ते दानच आहे. याचे पुढे जाऊन सांगू, ज्ञानोबरायांनी जे दान मागितलं त्याला पसाय दान म्हणतात. जे खळांची व्यंकटी सांडू. पण एक अजून दान सांगितलं त्याला मानदान म्हणतात. आमच्याकडे आलेला मान दुसऱ्याला देणे हे श्रेष्ठ आहे. कोणतं दान आहे ते? त्याला मानदान म्हणतात. पानदान नाही, मानदान. आणि तुम्ही पहा बरं, मानासाठी किती भांडणं, लग्न होते एखाद्याच्या घरी आणि तो मान एखाद्या बाईले भेटू नका देऊ, मग भाव बन आणि रस्ता बन, अशी गोष्ट होते की नाही? तो आपल्या दारीने नापून त्याच्या दारी नाही. काहून? मान नाही त्याला म्हणतात. मानासाठी आहे की सर्व. पण तो समर्पणाचा, लीनतेचा, अर्पणाचा भाव आहे. आमच्याकडे आलेला मान दुसऱ्याला देणे हा सर्वात श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. लीनतेचा, समर्पणाचा, अर्पणाचा भाव या परमार्थ सत्तेमध्ये असणं महत्वाचा आणि आहे म्हणजे आहे. महाराज म्हणतात त्या लीनतेने करावं. मग आता राहिलं का तसं? पहिले मी सांगत असतो, जुन्या काळामध्ये गावरान ज्वारी यायची. गावरान आणि काही काही गावरान खाणारे लोकही नम्र होते. आता राहिलं का? आता गावरांचा जमाना संपला आणि हॅबिटचा सुरू झाला आहे की नाही? त्यामुळे तो जुन्या काळात तर संपलं. मी नेहमी सांगत असतो, जुन्या काळामध्ये डाळ शिजवायला टाकत. डाळ कशात करत आजी तुम्ही? डाळ आजी डाळ कशात करत? आजीला म्हटलं गाळग्यात मळक्यात करत की नाही? त्याच्यामध्ये दाण पाणी टाकलं, खालून जाय लावला की ते दाळशी खतखत खतखत उतू यायची. उतू येत होती की नाही? मग आमची आजी काय करे, चमच्यानं तो फेस काढून चुलीमध्ये टाकून देत होती. असंच होतं की नाही? मग त्या डाळीपासून, त्या वर्णापासून ऍसिडिटी नाही, विकार नाही, शुगर नाही, बीपी नाही, शरीराची व्याधी नाही, काहीच नाही. होतं का जुन्या लोकांना काही? हे कोणची गोळी नाही, कोणची सुई नाही, काहीच नव्हतं. आता डॉक्टरांना सांगावं लागते, भाऊ तुम्ही फिरत जा, नाही तर एखाद्या दिवशी वजन वाढीन, अटॅक घेऊन मरून जासान. मग आपण कधी सकाळी सकाळी शेगाव मधून, खामगाव मधून घरी जायला लागलो तर कोणी कोणी नाईट पॅन्टवर, कोणी बरमुळ्यावर, कोणी गाऊंडवर, कोणाचे केस मोक आहे का चुडेला आहे की भूत आहे आपल्याला समजत नाही. बंदी जत्रात दिसते सकाळी फिरताना. फिरतात की नाही? पण असं डॉक्टरांना पहिले सांगायला लागत नव्हतं. आणि लोक डॉक्टरच्या पुढे जायला. महाराज मी विनोदान सांगत असतो, एक बाई डॉक्टरकडे गेली. म्हणे डॉक्टर साहेब बसता येत नाही, बसलं की उठता येत नाही, चालवल्या जात नाही, चालायला लागलं की दम येते. किती अशी आजीचं वजन? 1 क्विंटल 10 किलो वजन होतं. डॉक्टर साहेब म्हणत आजी तुम्ही जेवण करता? म्हणे हो. म्हणे किती पोळ्या खाता? म्हणे एका टाइमले 20 पोळ्या. म्हणे 20 पोळ्या? आणि भाजी किती घेता? म्हणे 10 प्लेट. आणि म्हणे भात? म्हणे 5 प्लेट. डॉक्टर साहेब म्हणत असं करा, तुम्ही 20 पोळ्या खाता की नाही? 10च खात जा. 10 प्लेट भाजी घेता की नाही? 5च प्लेट घेत जा. 5 प्लेट भात खाता की नाही? 2च प्लेट खात जा. हेच तुमच्यासाठी औषध. ते बाई म्हणे मग हे जेवल्यावर घेत जाऊ की जियाचे अगोदर घेत जाऊ? काय सांगेन तो मग त्या बाईला? आता काही काही लोक डॉक्टरच्या पुढे जायला. डॉक्टरनं चिठ्ठी लिहून दिली. एक जण ते चिठ्ठी लिहून दिली, मग मेडिकल वर गेला. त्या गोळ्या पाहत होतात. खालच्या 2 गोळ्या भेटल्या, वर जे लिहिलं होतं ते भेटतच नव्हतं. तालुक्यात गेला, भेटलं नाही. जिल्ह्यामध्ये गेला, भेटलं नाही. महाराष्ट्रामध्ये फिरून फिरून थंडागार झाला आणि डॉक्टरकडे वापिस आला. म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही जे चिठ्ठी लिहून दिली त्याच्यावरच्या खालच्या गोळ्या भेटल्या, पण वरची गोळी भेटत नाही. डॉक्टर साहेब म्हणत ते गोळी नाही, मी पेन चालून पाहता चालते की नाही? तू कधी बंद्या भारतात फिरला तर भेटणार नाही. भेटीन ते गोळी? ते गोळीच नाही, पेन चालून पाहायला कधी भेटीन ते गोळी?
पण पहिले डॉक्टरांना असं सांगायचं काम नव्हतं. मग बरं का, जुना काळ होता तो सुंदर होता. त्या वर्णापासून जेवणापासून ऍसिडिटी नाही, विकार नाही, काही नाही, काहीच नाही. आणि आता पहा बरं तुम्ही, आता हॅबिटचा जमाना आहे. काही काही बायाची भाजी पहा तुम्ही, डबेचे डबे मसाला आणि चव नाही कशाला. मसाल्याची वाण नाही, चवीचा पत्ता नाही. चमचा फिरवला कुठेच दाय नाही. माणूस जियाला बसला तेव्हा पहिलाच घास घेतला, डोळ्यातून आसन, कानातून चिचोरेच. एवढी भाजी तिखट. ते बाई म्हणे माय तुमच्या डोळ्यातून असत तो म्हणे प्रेमाचे आसरू आहे. ते बाई म्हणे देऊ का भाजी उशीक म्हणे बंद झाली. आता याच्या पुढे हा आनंद सैन होणार. तुम्ही पहा काही काही बायाचा स्वयंपाक असं वाटतं अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे. एवढा हातामध्ये सुंदर गोळवा, हातामध्ये एवढा त्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचाच वास जणू काही. आणि काही काही ठिकाणी पहा तुम्ही, एका बाईनं लाडू केले, जिभेवर ठेवले, इरले. एका ठिकाणी खानदेशात लाडू खाल्ले बुवा, ते भीतीला फेकून मारले, शात्यावर वापिस आले बुवा, पण फुटलेले लाडू. पण तो काळ होता, त्या जुन्या काळातल्या काही गोष्टी चांगल्या होत्या, संपून गेल्या त्या. जाऊ द्या, आता चला पुढे. सांगण्यात तात्पर्य, जुन्या काळामध्ये आम्ही स्नाना करता गेलो, आंघोळी करता गेलो की त्याला गंगालय म्हणायचे. अशा अनेक गोष्टी मी नेहमी सांगत असतो. पण सांगत असताना लीनतेचा, समर्पणाचा, अर्पणाचा भाव हा तिथं असणं महत्वाचं आहे. महाराज म्हणतात त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. मग महाराज संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर तो देव आपोआप प्राप्त होतो. मग तो देव संतांच्या चरणाजवळ राहतो का? चरणाजवळ नाही. संतांचे घरी देव कामे करी, पितांबर धरी वरी छाया, म्हणून या संता अखंड भजावे. कोणाकोणासाठी काय काय नाही केलं मग त्यांच्या घरी, न सांगता करी सर्व काम. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने 36 वर्ष नाथबाबाच्या घरी पाणी भरलं. किंवा 13 चरणाच्या अभंगात आपल्याला पाहायला भेटते, उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखून या. कोणासाठी काय काय नाही केलं याच्यामध्ये ओतप्रोत त्या अभंगामध्ये लिहिलं. म्हणून महाराज म्हणतात संतांची घरी देव कामे करी, पितांबर धरी वरी छाया. एक वेळ हातानं टाळी, मुखानं भगवंताच्या नामाचा जयघोष करू आणि बस 5 मिनिटांमध्ये शेवटच्या चरणाला स्पर्श करू आणि या ठिकाणी थांबू. विठोबा रखुमाये, 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 पुंडलिक वरदा देवा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, सद्गुरु गजानन महाराज की तुमच्या गावात जय म्हणायची पद्धत नाही का मागे? काय म्हटलं सर, पण मनातल्या मनात म्हटलं आहे की नाही. कोणा असं जोरात म्हटलं, कोण मनातल्या मनात म्हटलं, पण म्हटलं सर सर्वांना मनातून म्हटलं. तुम्ही तरी एवढ्या बहुसंख्येने उपस्थित आहे, कारण परंपरेचं गाव आहे तुमचं आणि पारंपरिक परमार्थ आहे की नाही. एवढ्या बहुसंख्येने उपस्थित नाही तर मी नेहमी सांगत असतो, एका ठिकाणी गेलो 5च लोक कीर्तन आले. मी म्हटलं बरं झालं तुम्ही आले बुवा. तेले पाहून माई 12 वाजले. मी म्हटलं बरं झालं तुम्ही आले, नाही तर का भितर कीर्तन सांगलं असतं. ते लोक म्हणत तसं काही नाही महाराज, झालं शिन तर उरकत घ्या. म्हटलं काहून? म्हणे आम्ही अटीच झप्याले असतो. काय म्हणतात येले? मी म्हटलं चांगलं आहे बा तुमचं. महाराज म्हणतात शब्दज्ञान ब्रह्मज्ञान हे इथं एक झालं की असे पाप वर तरंगतात. पापे जाती अंतराळी. आणि हा ऊर्जा स्तोत्र आहे बरं का. 7 दिवसाचा परमार्थ पूर्ण गावाला एक ऊर्जा स्तोत्र म्हणून प्रगट होत असतो बरं का. आणि याच्यातून हे होते. मी म्हणतो घरी होते का हे? इथं किती जोरात टाळी वाजवा, किती जोरात ठोकबा रखमाई म्हणा, कोणी म्हणते का? म्हण नका ना असं कोणी म्हणते का? आणि हे घरी होते काय? नाही तर मा खोटं वाटत असेल, तुम्ही घरी जा सकाळी बाजीवर उठल्या उठल्या जोरात टाळी वाजवा, जोरात भजन करायला सुरुवात करा. घरात जर पोरगा असेल तर पोरगा एकच म्हणेन बुडा सटकला, बुड्याला भरती करा लागते. ते चांगल्या माणसाचं काम नाही. घरी होत नाही ते करू बी नाही. त्याच्यासाठी हा सत्संग आहे. परमार्थ हा कशासाठी आहे? समागम. पण आमचं नेमकं उलट आहे. परिमलू निघाला कवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी. पहिले बँकेतून लोक कर्ज काढत आणि बँकेच्या गाड्या, सोसायटीच्या नोटिसा तिथपर्यंत आल्या की लोक मग साहेब बस शेवटचा याचा निघू द्या, शेवटचा याचा निघला की कर्ज भरून टाकू. काय म्हणत? शेवटचा याचा निघला की कर्ज भरू. तुमच्या गावात म्हणत का असं?
शेवटचा याचा निघला की कर्ज भरू. शेवटच्या याच्याले त्या बुवाच्या वावरात जाऊन पहा तुम्ही, 10-12 नकटे आणि एखादाच बोन, आणि कधी भरीन सोसायटी, कधी फिटीन. हे म्हातारपणची अवस्था आहे. सर्व इंद्रिय राजीनामे देतात आणि नुसता देहच उरतो. मग काही राहिलं, काहीच नाही राहत हाती. आणि कानानं ऐकू नका येऊ देऊ. मग किती फजित आहे. आजी म्हणते भाकर खाता काय, आबा म्हणतात मला म्हटलं काय, नाही तर कोणाला तर काऊन झालं हे, कानानं ऐकू येत नाही. आणि कानानं ऐकून आलं किती फजित आहे. मी एका गावात कीर्तनाला गेलो, एक बुवा कारले मजत होते. मी म्हटलं जय हरी बाबा, त्या बॉल काही ऐकून आलं. मी म्हटलं कसे काय पोरं, तो बुवा म्हणे भाजी पुरते निघता. म्हटलं मेलो गळ्या. अरे मी ते कारले नाही विचारत हो, तुम्हाला पोरं विचारतो. तो बुवा म्हणे तसं काय, तुम्ही कधी चालले घरी. म्हटलं आता म्हणे तोडून ठेवतो 10-15 घेऊन जा तुम्ही भाजीले. इंद्रिय कमी झाले, अवघड आहे बाबा. आणि मग हातावर बशी दिली की बशी बी राहत नाही. नाही ते का ताकद, हातावर बशी दिली कशी खलखल खलखल बशी हालते. काही काही लोकांच्या दुसऱ्या गोष्टीने हातपाय हालतात सकाळी सकाळी, पण इंद्रियातली ताकद कमी झाली की हातावर बशी बी राहत नाही. मग आजी लोकांना सांगते, म्हणते पहा ना, आमच्या बुड्याच्या ना आता बशी बी धरल्या जात नाही. बशी नाही तर बुड्यानं रात्यानं लोकांचे बोकडे चोरून आणले बा, खांद्यावर टाकला बोकड्या घरी. आता बशी बी धरल्या जात नाही. काऊन झालं, इंद्रियातली ताकद कमी झाली. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग इंद्रियातली ताकद कमी होते. हे आमच्या मावश्या भेटीला जातात, बिमार माणसाच्या भेटीला जाता की तुम्ही पहा आजी, आजी भाऊ बिमार माणसाच्या भेटीला जाता की नाही. काय नेता, बिस्किटचा पुडा. आणि बिस्किटचा पुडा गेले आणि त्या बुवाच्या बाजीजवळ जाऊन बसतात आणि त्याच बुवाला विचारतात कशी काय भाऊ तब्येत. तो बुवा म्हणते चांगली आहे. आता काय सांगलं डॉक्टरनं, म्हणे बोलायच नाही सांगलं. ह्याच पाय बोलायला लावत त्या बुवाला. बसल्या बसल्या त्या बाईला आवाज देतात, बाई आमच्या गावात असाच बुवा बिमार पडला होता भाऊ सारखा, आणि त्या बिमारीनं असाच पांढरा फटकही पडला होता. तो बुवा भाकरच ना खाय बुवा 8 दिवसात चालता झाला. मी म्हणतो या बुवाला धकीन भाकर, हा धापीनच मरीन. याच्या गावातला गेला म्हणता गड्या आपल्याला जाणार रे भाऊ. आता इंद्रियातली ताकद कमी झाली, अवघड आहे. त्याच्यासाठी तुकोबरायांनी गाथ्यामध्ये युक्तिवाद केला. जरा कर्णमुळी सांगो आले गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण म्हणजे कान, मुळी म्हणजे कानाजवळचा केस पांढरा झाला, समजावं म्हातारपण आलं. हा गाथ्यात केलेला युक्तिवाद आहे. म्हातारपण आलं कधी समजावं, कानाजवळचा केस पांढरा झाला समजावं म्हातारपण आलं. होतात का लोक सावध. मग त्या पांढऱ्या केसायले बी मेहंदी लावून काय करायची ताकद आहे. लाल मेहंदी, काही मेहंदी, अमकी मेहंदी, ढमकी मेहंदी लावतात की लोक. एका घरामध्ये सर्व लोकांना पांढऱ्या केसायले पालिश लावून काळे केले. त्या घरात 5 वर्षाचा पोरगा होता, त्यानं चुना आणला आणि डोक्याला लावला. त्याचा बाप म्हणे का रे, आम्ही पांढऱ्या केसायले पालिश लावून काळे केले आणि तुला काळ्या केसायले चुना लावून काऊन पांढरे केले. तो पोरगा म्हणे घरात बंदे जवान दिसता, कोणी तर म्हातारे दिसायला पाहिजे. म्हाताऱ्या माणसाची गरज आहे घरामध्ये. ते असे वट्यारे बसेल असले तरी त्याचा अनुभव आहे आणि अनुभवातून सांगत असतात. जाऊ द्या. महाराज म्हणतात कानाजवळचा जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी, आम्ही सावध झालो तुम्ही सावध व्हा. सावध झालो सावध झालो हरीच्या सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आणि म्हणून महाराज म्हणतात आता सावध व्हा. चालो महाराज आम्ही सावध काय करावं, सावध होऊन भजन. महाराज म्हणतात हे सर्व संत समागमातून या गोष्टी शिकता येतात. म्हणून तुम्हाला आम्हाला संत संग करावा किंवा आवड आहे यात नवल नाही, पण तो देव सुद्धा संत संघाची आवड करतो. ज्याला वैकुंठ आवडत नाही, शेषाचं शयन आवडत नाही, मग त्या देवाला आवडते काय. नामदेव महाराज त्या देवाची आवड प्रकट करतात. नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मजन्मी. म्हणून या संता अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. यथामती यथा अवकाश. अभंगाचा शब्दशार्थ भावार्थाशी संपवला. असा अभंगाचा अर्थ, असा अनुबंध, असा अन्वय, असा व्यतिरेक, असा उपोद्घात असं काहीच नाही. माझ्या बुद्धीनुसार या ठिकाणी मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. न्यूनते सरते अधिकते पुरते, करून घ्यावे तुमचे विनवी तसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती. नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष.
तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. या ठिकाणी साथी करता सर्व महाराज मंडळी उपस्थित आहे. सुरुवातीला बोलून गेलो, मृदंगाचे महामेरू आमचे जगन्नाथ महाराज खोडके ज्यांनी मृदंगाची उपासना केली आणि त्या उपासनेला आलेलं गोंडस फळ तुमच्या समोर प्रगट करून दाखवतात. सुंदर त्यांचं वादन आहे. खोडके महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाचार्य आमचे जगदीश महाराज आहेत, गावातीलच आहेत नाही का. आणि आदरणीय हरिभक्त महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आमच्या सारख्या सर्व महाराज मंडळीवर ज्यांचं प्रेम आहे, आमचे मारुती महाराज बावस्का हे पहिले आमच्या गावात होते बरं का. आणि यायचा काळ असा होता तेव्हा आम्ही लहान लहान होतो सर्व विद्यार्थी. मी सांगलं आमच्या जगन्नाथ महाराजांना यायच्या आमच्या गावामध्ये राहून खूप वर्ष राहिले गावामध्ये. आणि तिथं 50 विद्यार्थी तयार केले, ते बी असे एका दोरीमध्ये एकापेक्षा एक सर्वे तरबेज. आणि त्याच्यातून काही विद्यार्थी घडले जे आज महाराष्ट्रभर फिरतात. अशी कितीतरी लोक आमच्या गावातली यादी आमच्या मारुती महाराजांनी तिथं पाया रावला बरं का. वसाडीमध्ये राहत होते पहिले, खूप सुंदर विद्यार्थी घडवले. आम्ही सुद्धा त्यांच्या त्यावेळेला पावली करायचो, असे लहान लहान होते महाराज पुरं. आता सर्व कोणी कलाकार झालं, कोणी वादक झालं, कोणी मोठे कीर्तनकार झालं, कोणी मोठ्या व्यासपीठावरती गेलं. पण पाया ज्यांनी रवला तुमच्या गावाचं एक भूषण आहे. आमच्या गावात ज्यांनी खूप वर्ष परमार्थाची साधना केली आणि त्यांना साथी करता या ठिकाणी साथी करता सर्व हे टाळकरी मंडळी गावातीलच आहे नाही का. सर्व गावातील मंडळी आहे. आणि पहा बरं किती सुंदर आहे. कारण ज्या दिवशी पोरांना टाळ गळ्यात घेतल्या त्या दिवशी मायबापांना समजा आम्ही जिंकलो गळ्या बरं का. कारण तुम्ही जगाचा वाढता प्रादुर्भाव पहा. 90% पोरं व्यसनाच्या अधीन आणि 95% पोरी फॅशनच्या अधीन. एवढा समाज हरपून गेला. व्यसन आणि फॅशन एवढं वाढलं महाराज. 90% पोरं व्यसनाच्या अधीन निघून गेले. तरुण मायबापाला धरून आणा लागतात. पण ज्या दिवशी पोरगा टाळ गळ्यात घेईन कीर्तनात उभा राहील त्या दिवशी मायबापांना समजा आम्ही जिंकलो गळ्यात. तो नाही कीर्तनकार झालाच चालेल, नाही वादक झालाच चालेल, नाही गाता आलं तरी चालेल, पण काय करावं काय करू नये, काय केल्यानं काय होते एवढं जरी समजलं तरी मायबापाला धन्यता समजाव जिंकलो. नाही तर तुम्ही पहा व्यसन फॅशन एवढी फॅशन वाढली की त्या ठिकाणी कॉलेजचं वातावरण एवढं बिघडलं महाराज. तुम्ही कॉलेजचं वातावरण पहा. पोरायला माहित आहे एका पोरपुरीचे 4 आयडिया इंस्टाग्रामला, 4 आयडिया एका इंस्टाग्रामला. आणि मग ते तिथून कॉलेज मधूनच निघून जातात. पप्पा आय एम लव्ह मॅरेज कम्प्लीट, तुम्हाला वाटलं तर सही द्यायला या, नाही तर घरीच राहा. एवढा त्या ठिकाणी काळ बिकट होत चालला. ज्या दिवशी हे असे तरुणी या परमार्थाकडे वळतील त्या दिवशी या देशातला लव्ह जिहाद नावाचा प्रकार बंद होऊन जाईल. आणि म्हणून होणं गरजेचं आहे. या परमार्थ सत्तेतून हे सर्व शिकता येते. सुंदर टाळकरी मंडळी गावातीलच आहेत. बाकी विनेकरी या ठिकाणी बालगोपाल टाळकरी. हे पोरगा बरं काय वय आहे त्याची? तो पोरगा कोण्या वर्गात आहे? तो बोलते तो अरे बाबू कोण्या वर्गात आहे हा पोरगा? दुसऱ्या वर्गात आहे. आमच्या दुसऱ्या वर्गातल्या पोराईनं घरी वाकेत अभिषेक केला अशी नसलो. ते पोरं पाबर उभे आहेत, लागलं नाही काही का होईना, बोलतात कसंही करतात पण उभे आहेत याला महत्व आहे. नाही तर काही ठिकाणी एवढी विसंगती आहे महाराज. नवीन पोरं जर उभे राहिले तर जुन्या माणसांनी त्याला घडूच दिलं नाही. त्याचे त्या ठिकाणी कणसच कापून घेतले, बाटकच ठेवले, त्याला कणूसच पडू दिलं नाही. पण काळ असा आहे की हे पोरं उभे आहेत. लहान पोरं आहे बरोबर 11:15 वाजले तरी उभे आहेत अजून. म्हणून सर्वच मंडळी या ठिकाणी सुंदर आहे. आणि एकापेक्षा एक दिग्गज आहेत. तरी ते आमचे एक मित्र आमच्या सोबत होते, शुभम महाराज दिसत नाही. मला वाटते त्यांना पुत्ररत्न झाल्यामुळे त्या गडबडीत आहेत. शुभम महाराज कडाळी तुमच्या गावातील आहे. सर्व परमार्थ सत्तेतून हे गाव आहे. आदरणीय बुवाजीचं मार्गदर्शन आहे. व्यासपीठावर आमचे भांडाजी महाराज. सुंदर साऊंड सर्व्हिस लाईव्ह युट्यूब चॅनल या ठिकाणी सुरू आहे. साऊंड सर्व्हिस स्वरांजली शेगाव या ठिकाणी सुंदर ऑपरेटिंग आहे. जसं पाहिजे तसं हॉलमध्ये आहे, तरी सुद्धा विसंगती वाटली नाही. सर्व मंडळी उपस्थित आहे. कार्यकर्ते मंडळी सुंदर आहे. सर्वांच्या चरणाला प्रेम भावना समर्पित करतो आणि माझ्या शब्दाच्या प्रपंचाला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल सखाराम श्री सखाराम जय 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 श्री राम जय सखाराम श्री सखाराम जय 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 जय
श्री सकाराम जय सकाराम समर्थ सद्गुरु जय श्रीराम सकाराम श्री सकाराम जय 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 श्रीराम जय सकाराम श्री सकाराम जय 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 श्रीराम जय 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 श्रीराम जय 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 श्रीराम विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले जकुळे वेळी वाकुळे उतर्या हा नाही विचारिला अधिकार म्या तुला तुका मने ज्ञानेश्वरा राख पाया पैकी करा ज्ञानदेव तुकारा देव तुकाराम 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 पुंडलिक वरदा विठ्ठल